रजिस्टर खरेदी खत झाले, पैसे दिलेत तरीही तुम्ही मालक नाहीत, अशा वेळी काय करावे? आता याचं उत्तर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. अनेक लोकांना वाटते की खरेदी खत झाले म्हणजे आपल्याला मालकी मिळाली, परंतु प्रत्यक्षात ही बाब लक्षात घ्या. 7/12 असेल किंवा मालमत्ता पत्रक असेल याच्यावर नाव लागत नाही. तसेच विक्रेता असेल किंवा बिल्डर असेल तो फ्लॅट देत नाही. तसेच सोसायटी ही ट्रान्सफर नाकारते. म्हणजेच प्रत्यक्षात कागदावर तुम्ही मालक आहात, परंतु प्रत्यक्षात हक्क मिळत नाही. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार फक्त खरेदी खताने हक्क हा ट्रान्सफर होतो, परंतु ताबा व रेव्हेन्यू रेकॉर्ड ही प्रोसेस वेगळी आहे. येथे रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार रजिस्ट्रेशन आवश्यक आहे, परंतु म्युटेशन एंट्री शिवाय महसूल रेकॉर्ड मध्ये मालकी ही दिसत नाही. म्हणूनच ही बाब लक्षात घ्या. सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंट मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की खरेदी खत तसेच ताबा आणि म्युटेशन एंट्री म्हणजेच पूर्ण मालकी. म्हणूनच जर समजा एखादी खरेदी खत तुम्ही केले तर प्रॉपर्टीचा ताबा लगेच घ्यावा. तसेच सोसायटी शेअर सर्टिफिकेट हे लगेच ट्रान्सफर करून घ्यावे. आणि खरेदी खत होऊन देखील विक्रेता जर टाळाटाळ करत असेल तर त्याला लीगल नोटीस देणं आवश्यक आहे आणि त्यानंतर कोर्टामध्ये तशी केस तुम्ही फाईल करू शकता. त्यामुळेच खरेदी खत करताना सावध व्हा आणि जितक्या ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुम्ही पाठवलेला हा व्हिडिओ त्यांची खूप मदत करू शकतो, त्यांना फसवणुकीपासून वाचवू शकतो. आणि या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.